मी तथागत तत्वज्ञान संग्राहक ग्रीष्म शीलधारी बौद्ध उपासक डीशी माइंडच्या तथागत तत्वज्ञानमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी तथागत तत्वज्ञान अंतर्गत मनुष्य जीवन सुखमय करणारी संपूर्ण बुद्धवंदना प्रस्तुत करीत आहे. संपूर्ण बुद्धवंदना पाली व मराठीमध्ये मनुष्य जीवनातील महत्त्वासह त्रिरत्न नमन पालीमध्ये अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. त्रिरत्न नमन मराठीमध्ये जीवनमुक्त व संपूर्ण जागृत बुद्ध भगवंतांना मी अभिवादन करतो. सुव्याख्यात बुद्ध भगवंताच्या बुद्ध धम्माला मी नमस्कार करतो. सन्मार्गावर आरूढ असणाऱ्या बुद्ध भगवंताच्या श्रावक संघाला मी नमन करतो. त्रिरत्न नमनमध्ये महासुख समाविष्ट आहे. कारण त्रिरत्न नमनमध्ये महासुख प्रदान करणारे बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न आहेत. त्रिरत्न नमन घेतल्याने माणसाचे मन शांत होते, एकाग्र होते. माणसाची स्मरणशक्ती जागृत होते. स्मरणशक्ती जागृत झाल्याने बुद्ध भगवंताचे संशोधन स्मरण होते. जागी असलेला मनुष्य बुद्ध, जागी असलेला धम्मपथाने चालणारा मनुष्य धम्म, मन एकाग्र करणारा मनुष्य संघ. त्रिरत्न नमन मध्ये पहिले रत्न बुद्ध रत्न आहे. बुद्ध रत्नाच्या शक्तीने माणसाच्या जीवनातील राग, लोभ, मोह हे विकार नष्ट होतात. मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, दुसऱ्याच्याही दुःखाने दुःखी होत नाही. मनुष्य स्वतः सुखी होतो, दुसऱ्यासही सुखी करतो. असे हे बुद्धरत्न सुख प्रदान करणारे रत्न आहे. त्रिरत्न नमनमध्ये दुसरे रत्न धम्म रत्न आहे. धम्मरत्न माणसास सम्यक कर्म करण्याची शक्ती प्रदान करते. सम्यक कर्म केल्याने माणसाची संकटे दूर होतात, संपत्तीचा लाभ होतो, सर्व रोग नष्ट होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, सर्व दुःख नष्ट होतात, सुखाचे वरदान प्राप्त होते. धम्मरत्न कल्याणकारी असल्यामुळे मनुष्य स्वयं प्रकाशित होतो, सुखी होतो. त्रिरत्न नमनमध्ये तिसरे रत्न संघरत्न आहे. संघरत्नाच्या शक्तीने म्हणजेच
श्रावक संघाच्या मार्गदर्शनाने माणसास सन्मार्गाचे, सरळ मार्गाचे, उत्तम मार्गाचे, पावित्र्य मार्गाचे, सदाचार मार्गाचे ज्ञान प्राप्त होते, बुद्धज्ञान प्राप्त होते, मनुष्य सुखी होतो. असे हे सुख प्रदान करणारे बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, त्रिरत्न नमनमध्ये समाविष्ट आहेत. म्हणून जगातील माणसांनी त्रिरत्न नमन घेत राहावे, महासुखी होत राहावे. पुढील भागामध्ये भंतेजीकडे याचना आहे.